तनिष्का पाटील हिच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारताना सुमित खूप सुंदर फलंदाजी केली, सलामीला आला, धडाकेबाज फलंदाजी केली. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये 34 धावा जमा केल्या सुमित यांनी. जुना चेंडू कोणाकडे गेलाय त्यांनी परत करायचंय. जुना चेंडू माहिती आले आमच्यापर्यंत महापोली, त्याच्यामुळे आपण तो वापस करायचा मित्रांनो. गेम चेंजर महापोली आणि देपोली, एका बाजूला महापोली तर एका बाजूला देपोली. चला जाऊया मैदान मध्ये. चालू होतो सामना, तो म्हणजे गेम चेंजर महापोली आणि आई गावदेवी देपोली या दोन संघामध्ये. गेम चेंजर महापोली संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. सलामीला आलाय फलंदाज बिपिन आणि जयेश. स्ट्राईकवर बिपिन, नॉन स्ट्राईक जयेश आणि गोलंदाज आलेले मोहम्मद पटेल. मोहम्मद पटेल पॉवरफुल यशस्वी ठरला मित्र म्हणेल. चेंडू पडला तर वेगात चेंडू आला, सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. हा निर्धाव, पहिला चेंडू मोहम्मद यांनी निर्धाव हाताळलेला आहे. चालू असणार सामना, एका बाजूला महापोली तर एका बाजूला देपोली. हो हो, पंच इशारा करतात. हा चेंडू वाईट, अतिरिक्त धावेने अकाउंट ओपन झालेले आहे टीम देपोली संघाचं. पंच इशारा काय करतायत बघूया. मला वाटतं वाईट कॅन्सल आहे. मला वाटतं बॅटचा हलकासा चुंबन घेऊन चेंडू यष्ट्यांच्या मागे गेला होता, त्याच्यामुळं हा कुठल्या प्रकारचा वाईट नाही, डॉट बॉल. हा निर्धाव चेंडू आहे. दोन चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत मोहम्मद यांनी. क्षेत्ररक्षक आहे, धावचित करण्याची नामी संधी आले, फेकी खराब झाली. क्षेत्ररक्षक चांगलं केलं परंतु ती फेकी ना थोडीशी वाईट झाली, त्याच्यामुळे त्याच्यावर एक धाव आणि एका धावाने अकाउंट ओपन केलेलं आहे. बिपिन याने अकाउंट ओपन होतं. संघाचं धावसंख्या झालेलं आहे बिनबाद 1. मोहम्मद शॉर्ट पिच चेंडू होता परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही. चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकच्या हातामध्ये, हा सुद्धा डॉट. खूप सुंदर गोलंदाजी हाताळतो मोहम्मद. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय टीम देपोली संघाच्या या फलंदाजांना. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लो डिलिव्हरी हाताली, एक धाव तर मिळते. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, क्षेत्ररक्षक तिथे हजर आहे. एकच धाव, धावा झाल्या आहेत ते 2. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतो बिपिन. एका बाजूला बिपिन तर एका बाजूला जयेश. धावा झाल्या आहेत फक्त ना फक्त 2. पॉवरफुल गोलंदाजी चालताना आपण पाहतोय. आता मात्र नाही चलेगी, रणबंदी दाखवून देतोय बिपिन. सरळ चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून डोंगरात फेकून दिलाय, षटकार.
खूप चांगले हाताळले होते, परंतु शेवटच्या चेंडूवर एक खराब चेंडू, शॉर्टपिच चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला बिपिन याने आणि षटकारासाठी भिरकावून दिलाय. धावा झाल्या आहेत त्या बिनबाद 8. नवीन गोलंदाज अहद पटेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी अहद पटेल आलाय आणि त्याचा सामना करेल जयेश. आतापर्यंत धावसंख्या झालेले बिनबाद 8. बॅटची कडा घेतली, फाईनलच्या दिशेने शतरक्षक आहे. एकदा मिळते, दुसरीचा प्रयत्न आहे का? प्रयत्न चाललाय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण आहे. 2 धावांनी धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते, ती म्हणजे 10. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, परंतु फेकी करताना थोडीशी लेची फेकी पाहायला मिळाली. त्याचा फायदा उठवला दोन्ही फलंदाजाने, जयेश आणि बिपिन. चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावा झाल्या आहेत 11. बॅटची कडा घेतली होती आणि त्याच्यानंतर चेंडू येऊन अंगावर आदळतोय. थोडासा दुखापतग्रस्त झालेला दिसतोय बिपिन. पाण्याची व्यवस्था करायची तिथे लगेच. थोडासा खेळामध्ये व्यत्यय आलेला, खेळ थोडासा थांबलेला दिसतोय. कारण बॅटची जेव्हा कडा घेतो तेव्हा चेंडू येणार हा वेगात येतोय आणि तो चेंडू येऊन अंगावर आदळलाय, त्याच्यामुळे थोडासा दुखापतग्रस्त झालेला आहे. परंतु पुन्हा एकदा तोच फलंदाज सज्ज झालाय. कारण सलामीचा हा फलंदाज आहे बिपिन. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. धावसंख्या झाली 11. पुन्हा एकदा आमचे गुणलेखक अभिषेक सेलार आमच्यापासून थोडीशी रजा घेत आहेत आणि त्यांची जागा रिकामी झाली, ती भरून काढण्याचं काम कोण करेल? तर माझे सहकारी समालोचक रोहन पाटील सर. ऑलराऊंडर कशाला म्हणतात तर ह्या व्यक्तीला तुम्ही कुठलंही काम द्या. आता तुम्ही सांगला जाऊन पंचांची भूमिका पार पाडा तरी सुद्धा ते तयार असतील. बॅटची करायची चेंडू हवेचा क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची वाट पाहतोय. एक धाव पूर्ण, पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. हे 2 धावाने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 13. दुसरं षटक चालू आहे. वाह, फटका चांगला आहे, परंतु तिथे झालं रचलेले क्षेत्ररक्षक आहे. मैदान सोडावं लागेल बिपिन याला. थोडंसं दुखापतग्रस्त असताना सुद्धा आपल्या गावासाठी खेळण्यास पुन्हा एकदा सज्ज झाला, परंतु त्याच्यानंतर तो काही करू शकला नाही. तो बाद झाला. धावसंख्या झाले 13. मी रोहन पाटील सर नेहमी सांगतो 13 हा
आकडा क्रिकेटसाठी अशुभ मानला जातो. काल सुद्धा या 13 या धावसंख्येवर बरेचसे फलंदाज बाद झाले होते. आज सुद्धा तीच परिस्थिती आणि बाद होत आहे बिपिन. वाह, चांगला चेंडू, अगदी एष्ट्यांच्या वरून जाणारा हा चेंडू. पंच दर्शवतात की हा चेंडू एष्ट्यांच्या वरून थोडीशी दाद मागत होता नवीन येणारा फलंदाज कोण, अक्षय, पण तिथे दात पंचांनी फेटाळून लावलेले आहे. नामावंत 2 पंच. गोलंदाज आहात. धावसंख्या झाले पुन्हा एकदा तोच आकडा. नवीन बॅटर कोण आलेला आहे तर अशोक काय, अक्षय. स्ट्राईक वर जयेश, नॉन स्ट्राईक अक्षय. गोलंदाज आहात कौनेन, सॉरी दुसरं तिसरं षटक आहे. पंचांचा इशारा येतो नो. काहीतरी बिघाड झालेला दिसतोय. पंचांच्या लक्षात नक्कीच ते आलंय, कारण पंच आणि विकेट किपर याच्या मध्ये काहीतरी गडबड दिसते. मला वाटतं 3 क्षेत्ररक्षक तिथे लावण्यात आलं होतं, त्याच्यामुळे हा नो बॉल घोषित केलेला आहे. क्षेत्ररक्षण मध्ये गडबड, त्याच्यामुळे नो घोषित. आणि कुठलाही चेंडू नो त्याच्यावर असतो फ्री हिट. कर्णधार ह्या छोट्या छोट्या चुका आहेत ना, कर्णधारांना त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं असतंय, कारण एक चूक आपल्याला या स्पर्धेतून बाहेर काढू शकते. धावसंख्या झाली 14. उडवला चेंडू आणि फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. संख्या झालेले तब्बल 20. जयेश मात्र जयेशने धुरा पूर्णपणे आपल्या खांद्यावर स्वीकारलेला आहे असंच आता दिसतंय. बॅटची काड्या घेऊन चेंडू यष्टाच्या मागे, खराब क्षेत्ररक्षण. एकदा तर पूर्ण केलं, दुसरीच मिळेल का? आणि नाही, यालाच तर म्हणतात 1 2 का 4. आला हा दर्जेदार चौकार. 4 धावाने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या झाले 24. बॅटची काड्या घेतली, रेष्ट्याच्या मागे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्की चेंडू जर पकडला असता तर जास्तीत जास्त 1 धाव मिळाली असती, परंतु चेंडू हातातून सटकला आणि धावा मिळाल्या 4. धावसंख्या 24. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, परंतु क्षेत्ररक्षक तेवढंसं साथ देत नाही. आता सुद्धा खूप सुंदर चेंडू होता हा, निर्धाव चेंडू. धावसंख्या 24. दुसरं षटक, तिसरं षटक चालू. तिसऱ्या षटकात काहीसे चेंडू शिल्लक आहेत. उंची जास्ती, उंची जास्ती, लांबी पाहावी लागेल आणि लांबी सुद्धा जास्ती. चेंडू सीमारचे बाहेर. षटकार. धावसंख्या झालेले 30.
वेगात टाकलेला चेंडू, परंतु पंच आमच्याकडे वळतात. उजव्या अष्टीच्या खूप बाहेर आहे चेंडू. वाईट पंडित करता येतं. हा चेंडू पूर्ण टाकावा लागेल गोलंदाजाला आणि धाव संख्या 1 ने वाढलेले धाव संख्या झालेले 31. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, परंतु त्याच्यापेक्षा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्वतः गोलंदाजी करून क्षेत्ररक्षण करणे खूप कठीण आहे. वाह, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. जसा बॅट मधून आला तसाच फेकून दिला. टायमिंग सुंदर पाहायला मिळालाय. आलाय हा जयेशाच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या वाढलेले या षटकाराने धावसंख्या झाले किती तर माझे गुणलेखक सांगतायत. धावसंख्या झालेले 37 धावा फटकावल्या आहेत. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या आहे 37. आयन पटेल चौथं षटक हाताळण्यासाठी आलेले आयन पटेल. बॅटची कडा घेतली होती परंतु यष्टिरक्षकाला झेल पकडता आलेला नाही. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढलेले धावसंख्या झालेले 38. युवा गोलंदाज आहे ते. बरेचसे गोलंदाज काही वर्ष नुसतं नावे सांगण्याचे काम करत होते, परंतु ते आज त्यांची वर्णी लागले खेळण्यासाठी. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धाव पूर्ण आहे. 2 धावाने धावसंख्या झालेली तब्बल 40. डेंजर झोन मध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. 10च्या सरासरी म्हणजे 4 षटकामध्ये चांगली सरासरी मानली जाते. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील आव्हान यांचे. आणि फुल टॉस चेंडू त्यांनी फुल टोल वसूल केलेला आहे. फलंदाज जयेशाच्या बॅट मधून आलेला हा बिग 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 षटकार. षटकाराने धावसंख्या वाढलेले धावसंख्या झाले तब्बल 46. बॅटची काड्या घेऊन चेंडू थोडा वेळ हवेत आहे. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू अडवण्यात यश आलेले, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावाने धावसंख्या झालेले 47. हवे चेंडू बाद होतोय. फलंदाज अक्षय. नवीन फलंदाज येतोय नयन. नयनला काही चेंडू शिल्लक आहे षटकातील ते खेळण्यासाठी पाचारण केलेले. पाहूया नयन म्हणजे डोळा. अगदी डोळ्यात तेल घालून फलंदाजी करावी लागेल नयनला. नयन आणि बाद. बॅटचा हलकस चुंबन घेतलं होतं. चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. नयन जसा आला तसाच परत गेला आणि याचबरोबर 4 षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 47. 48 धावांची आवश्यकता आहे. हॅलो हॅलो चेक हॅलो.
हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो मास्टर हॅलो चेक हॅलो नाही तो आपला चेक करा हॅलो 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 हॅलो. आपण पाहता सामना गेम चेंजर महापोली वर्सेस आई गावदेवी देपोली या संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना देपोली संघाने धाव संख्या जमा केली ती 46. 47-48 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 12च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत टीम गेम चेंजर महापोली संघाला. कशा पद्धतीने थोडं कमी कर थोडं कशा पद्धतीने धावा जमा करतील हे पाहणे मात्र गरजेचे, कारण दोन्ही नामवंत संघ आहेत. नवीन नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा त्यांचा प्रयत्न सुद्धा चाललेला आहे. सलामीचे 2 बॅटर येत आहेत. स्ट्राइक वर अब्दुल आणि नॉन स्ट्राइक मोहम्मद. अब्दुल कादिर आणि मोहम्मद पटेल. गोलंदाज बिपिन सलामीला आला होता. चांगली कामगिरी की त्याच्या मार्फत होत होती. थोडासा दुःखाप्रस्त झाला होता, परंतु आता सलामीचे जे पॉवर प्लेचे षटक आहे ते हाताळण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतलेली आहे. पाहूया कशा पद्धतीने ती जबाबदारी तो पार पाडेल, कारण चेंडू आहे 24 आणि 24 चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 48 धावा. धावचित करण्याची नामी संधी आणि पहिल्याच चेंडूवर धावचितच्या रूपाने बाद होतोय फलंदाज मोहम्मद पटेल. बॅक टू डगआउट. यानंतर होणारा सामना मित्रांनो थोडासा नाणेफेक करण्यासाठी उशीर झाला, कुठलाही संघनायक आलेला नाही. टीम आई गावदेवी नांदेडने आणि टीम बाप्पा स्पोर्ट चावे. बाप्पा स्पोर्ट चावे अरमान पटेल नवीन फलंदाज संघाचा संघ नायक आलेले. टीम आई गावदेवी नांदेडने आणि टीम बाप्पा स्पोर्ट चावे. आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित हवे. चेंडू क्षेत्ररक्षक आहे, परंतु मागे जाण्याच्या नादामध्ये तो पडतोय, परंतु त्या दरम्यान फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. त्या 2 धावाने धावसंख्या झालेली आहे. माझे गुणलेखक सांगतायत 2 धावाने धावा किती झाल्या आहेत. धावा झाल्या आहेत त्या 2. स्ट्राइकवर अब्दुल. बोल. दुसरा गडी बाद झाला. धावसंख्या 2 बाद 2. पहिल्या चेंडूवर धावचीच्या रूपाने बाद झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव 2 धाव मिळाल्या. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्रिफल चितच्या रूपाने गडी बाद झाला. धावसंख्या 2 बाद 2. हॅलो चेक हॅलो चेक
हॅलो चेक नवीन बॅटर आलिम. हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो. नवीन बॅटर आलिम. त्यांनी 16 नंबरची जर्सी परिधान केलेले आलिम चांगली गोलंदाजी करतो. बिपिन कुठल्याही प्रकारचे मोठे पटके मारण्याची संधी देत नाहीत. चेंडू थोड्या वेळा हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्नशील आहे. पुढे सरसावलाय. चेंडू उचललाय फेकण्याच्या तयारीमध्ये, परंतु एकच धाव आलिमने आपलं खातं खोललेले. धावसंख्या झालेले 2-3. हॅलो चावे संघाचा संघनायक आलेले आई गावदेवी नांदेडने हे सुद्धा आलेले आहेत. एका षटकानंतर आपण लगेचच नाणेफेक करणार आहे. काय फटका चांगला पाहायला मिळतो, कारण कोणी क्षेत्ररक्षक नाही तिथे. खूप चांगले प्रयत्न केले शेवटच्या क्षणी, पण 2 धाव मात्र रोखू शकत नाही. 2 धावाने धावसंख्या वाढते. 2 धावाने धावसंख्या वाढले. धावसंख्या झाले 5. चावे बाप्पास्फोट चावे आणि नांदेड नाही गावदेव. हा सॉरी, एकच रन. सॉरी, थोडस आमचं दुर्लक्ष, कारण इथे नाणेफेक करण्याच्या नादामध्ये थोडस दुर्लक्ष. माफी असावी पंच. एकच धाव. एक धाव पूर्ण केलेला. दुसरीचा प्रयत्न होईल का? प्रयत्न चालले. प्रयत्न असफल ठरतो. अजून एक गडी बाद झालेले. धावसंख्या झाले आता मात्र 5. वन शॉट म्हणजे कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या 4च आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला. धावचेच्या रूपाने गडी बाद झाला, परंतु 1 शॉट. त्याच्यामुळे या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नसेल. धावसंख्या झालेली आहे ती फक्त ना फक्त 4. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. नवीन बॅटर आलेले आहद पटेल. थोडीशी भिंबेरी उडालेलं दिसते. गेम चेंजर मापोली संघाची. गेम त्यांना चेंज आतापर्यंत करता आलेलं नाही. गोलंदाजी मार्कवर आलेले जयेश. जयेशाने खूप चांगली फलंदाजी केली, परंतु पाहूया हॅलो कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त ना फक्त 4. 48 धावांचं मोठं डोंगर मी तर म्हणेन. डोंगर का म्हणेन, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 4. तर पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवरफुल गोलंदाजी हाताळले बिपिन याने. तीन बाद 4. चांगला चेंडू हाताळला होता. पुन्हा संधी आले धावचित करण्याची, परंतु फेकी थोडीशी खराब आणि पंचांचा इशारा येतो नो. क्षेत्ररक्षण मध्ये काहीतरी गडबड दिसते. कोल्ह्याच्या पाडा संघाच्या क्षेत्ररक्षण मध्ये मला वाटते क्षेत्ररक्षक एका साईडला जास्ती लावले तर पंच इशारा करतात. 6 क्षेत्ररक्षक लावलेले होते, त्याच्यामुळे पंच दंडित करतायत. हा नो चेंडू आहे. आजच्या दिवसात बरीचशा क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये गलती झालेली आहे. मापोली संघाने सुद्धा ती गलती केलेली, ती चुकी केलेली. आता मात्र टीम देपोली संघाने सुद्धा तीच चुकी केलेली. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा एका संघाने केली होती. खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसली घेतली होती, परंतु फलंदाजी बॅट मध्ये तो चेंडू आला नाही. हा चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या किती आहे दादा? धावसंख्या 6. जयेश दुसरं षटक हाताळतो. जयेश
डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळलाय, परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, शॉर्ट फाईनलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. पंच वळतायत, इशारा करतायत. व्हाईट 1+1 धावा मिळतील. दोन धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 8. थोडा वेळ हवेत चेंडू मिड विकेटच्या दिशेने थोडासा फंबल झाले, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज, परंतु चेंडू पकडता आलेला नाही गोलंदाजाला, त्याच्यामुळे ह्या 2 धावा. जर चेंडू हातामध्ये आला असताना तर नक्कीच धावची होऊ शकला असता, पण 2 धावाने धावसंख्या झालेले दोन्ही रँकात प्रवेश करते. 10. 48 धावांचं आव्हान आहे. चालू असणार सामना आपण पाहतोय. टीम गेम चेंजर महापोली आणि आई गावदेवी देपोली. महापोली वर्सेस देपोली. बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेगच्या दिशेने आलाय, हा चौकार. सामना दुसऱ्या फेरीमध्ये आपण प्रवेश करणार आहे. दुसऱ्या फेरीचा सामना होणार आहे आई गावदेवी नांदेडने वर्सेस बाप्पा स्पोर्ट चावे. बाप्पा स्पोर्ट चावे या संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये आपण आता प्रवेश करणार आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होणार आहे आई गावदेवी नांदेडने आणि बाप्पा स्पोर्ट चावे. धावसंख्या झाले 14. चला जास्ती वेळ दौडू नका मित्रांनो, आपल्याला बरेचसे सामने खेळायचे आहेत. काल वेळेअभावी आपण दुसऱ्या फेरीचे सामने हे फक्त 3च षटकाचे खेळवले, त्याच्यामुळे इथे आपण डोंगराळ भागामध्ये खेळतोय. सूर्यदेव आपल्यापासून लवकर रजा घेतोय, त्याच्यामुळे जास्ती वेळ दौडू नका. सर्व संघांना त्याची सूचना आहे, आयोजकांची सूचना आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. घाई करा आणि घाई करा. धावसंख्या 14. जयेश हवे चेंडू फटका फसलाय, परंतु नो मॅच स्टँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू उलकावणे देतोय, चेंडू पडल्यानंतर वळण घेतोय. पंच इशारा करतात चौकार. 4. चौकाराने वाढलेले धावसंख्या झालेले ते म्हणजे 18. धावसंख्या 18. 48 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. जयेश दुसरं षटक हाताळताना आपण थोडासा मागणं ठरतो की काही 2 चेंडूवर 2 चौकार तर आलेले आहेत. जयेशाचे पहिले चेंडू चांगले हाताळले, त्याच्यानंतर पूर्णपणे दोरा कर्णधाराने आपल्या खांद्यावर स्वीकारलेले आहे. 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगावलेले आहेत. टीमने माझ्यावर जबाबदारी दिलेले आणि ती मला पार करायचे, आणि हा ही आलाय दर्जेदार चौकार.
ओव्हरच्या दिशेने ढकलून दिला आणि आजचा तिसरा फलंदाज ठरलाय, त्यांनी चौकाराची हॅट्रिक मारलेली. जयेश आता वेगात टाकलेला चेंडू, वेगात टाकलेला चेंडू, षटक संपतो. पंच इशारा करतात षटक संपतो. दुसरा 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झाले 22. या षटकाने पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या फक्त 4-1 गडी बाद केला होता बिपिन यांनी. हे षटक थोडं महागडं पडलंय असं म्हणायला हरकत नाही, कारण या षटकामध्ये जयेश यांनी धावा दिल्या आहेत तब्बल 18. धावसंख्या झालेल्या एकूण किती तर माझ्या गुणलेखक सांगतात धावसंख्या झालेल्या आहेत 22. आणि यापुढील धावता समालोचक माझे सहकारी समालोचक रोहन पाटील सर. धन्यवाद मांजरेकर सर. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व खेळाडूंचं मान्यवर पाहुण्यांचं प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. वळूया आपण सामन्याकडे. 6 चेंडूचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय आणि जिंकण्याकरता एकंदर 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र खडे प्रहार केलाय. चेंडूला पॉइंटच्या क्षेत्राच्या वरनं ढकलायचं होतं, पण चेंडू काय मात्र क्षेत्ररक्षकाचा पिछा सोडत नाहीये. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, तर फलंदाज होईल धावबाद, विकेटचं पतन. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय मनीष पाटील आणि अनिल जाधव सरपंच यांना विनंती आहे, आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. भोजनाकरता आपण संपर्क साधायचा आहे. सरपंच अनिल जाधव आणि उपसरपंच मनीष पाटील. अकरा चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 10 चेंडू 26 धावांची गरज. निर्धाव चेंडू गणित जर आपण पाहिलं तर निश्चितप्रमाणे इथून मात्र थोडासा गेम चेंजर महापोली या संघावरती दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय. गोलंदाज तयार. पुढे सरसावत. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय का, तर हो पाठवलंय. इट्स अ टाटा गुड बाय. हाय अँड हँडसम षटकार. पप्पू 11 नांदेडने संघ आयोजित आपण पाहतोय स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2025 दैनिकेश शेलार शो, बिग शो इन टेनिस क्रिकेट. आणि पुन्हा एकदा चेंडू म्हणतोय इट्स अ गुड बाय. सिक्सर. बचना ऐ हसीनो तो मैं आ गया।
चला बी रेडी बी फास्ट. यापुढील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाप्पा स्पोर्ट्स चावे आणि आई गावदेवी स्पोर्ट्स नांदेडने या दोन संघादरम्यान. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, अपेक्षित हालचाल मात्र काहीशी पाहायला मिळाली नाही. चेंडू निघून गेला आहे निर्धाव. डॉट बॉलचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता, म्हणजे चेंडू गणिक 2 धावांची आवश्यकता आहे. तर बघूया या 2 धावा होतील की नाही, की मोठ्या फटक्याने इथून मात्र सामना लवकरात लवकर फिनिश केला जाईल. तत्पूर्वी ऐकूया एक मधुर संगीत. गोलंदाज तयार होईल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सज्ज होताना. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा पाहायला मिळेल. गोलंदाज परेश याला आपण पाहतोय. सुनील पाटील मात्र संघामध्ये दिसत नाहीयेत, यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहेत. यावेळेस मात्र काय घडलंय पाहणं महत्वाचं राहील. इट्स अ वाईट बॉल. दुष्काळात 13वा महिना, धावा कुठे वाचवायच्या आहेत, पण इथून मात्र गोलंदाज कुठेतरी दिशा भरकटतोय आणि अशा मोक्याच्या क्षणी चुका होत आहेत. या चुका मात्र पथ्यावर पडणाऱ्या आहेत. 11 धावांची गरज 6 चेंडूंमध्ये. 2 षटकार आले, त्या षटकारामुळे इथून मात्र काहीसे परिवर्तन घडताना आपण पाहिलं. यावेळेस मात्र पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र निघून गेला आहे सुनील पाटील याच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. वॉड मॅच. जसे निर्धाव चेंडू येत आहेत तसा गेम चेंजर महापोली संघावरती थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. यष्टीरक्षक सुनील पाटील याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. अकरा धावांची गरज. रिमेनिंग 4 balls and 11 runs to win. नवीन फलंदाज कौनेन. यावेळेस मात्र फलंदाजाला सुवर्ण संधी. घडतंय काय? चेंडू मात्र वळण घेतोय आणि निघून गेलाय. पॉइंट सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. चौकाराच्या मदतीनं इथून मात्र धाव फलकामध्ये बदल आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 या अंकावरती आणि आता मात्र जिंकण्याकरता 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. वॉट अ मॅच. 3 चेंडू 7 धावांची गरज. यष्टीरक्षक सुनील पाटील चांगली भूमिका बजावत आहेत.
पण अपेक्षित कामगिरी जी आहे ती गोलंदाजाकडनं अपेक्षित आहे. पुढचा चेंडू पुढे सरसावत, यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. काय घडलंय? निर्धाव चेंडू, 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. वॉड मॅच. निर्धाव चेंडू गणित थोडासा दबाव पाहायला मिळतोय गेम चेंजर महापोली या संघावरती. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येत आहेत. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावत. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही. निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. आणि आता मात्र काय घडलंय हे पाहणं बंधनकारक राहील. जिंकण्याकरता 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. एखादा चमत्कार घडला, नो चेंडू आला किंवा वाईड चेंडू, एखादा चौकार मिळाला तर मात्र नशिबाची साथ ही गेम चेंजर महापोली संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळू शकते. पण मात्र नाही. 1 धाव मिळेल आणि इथून मात्र विजयश्री प्राप्त केलेली आहे. संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नाव आहे देपोली संघ. वेल डन, वेल प्लेड. तर मॅन ऑफ द मॅच